तुम्ही पिठलं बनवताना गुठल्या होतात, तर मग ही रेसिपी ट्राय करा, गुठल्या होणार नाहीत। चला तर मग सुरुवात करूयात। मी एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतले। मग त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि मिरची आणि लसणाची पेस्ट करून मी त्यात घालून घेतलं। मस्त त्याला परतून घेतलं आणि त्यात कांदा घालून त्याला छान असं गोल्डन होऊ दिलं। त्यात चवीनुसार मीठ घाला आणि पाणी घालून त्याला एक उकळी द्या। मी बेसनची स्लरी तयार करून घेते। एका वाटीत चाळलेलं बेसन 1 वाटी थंड पाण्यात मिसळून त्याला गुठळ्या नसतील अशी एक स्लरी तयार करून घेते। गुठळ्या टाळण्यासाठी हे महत्त्वाचं आहे बरं काय। मग त्यात पाण्यात हळूहळू मिक्स करून हवं तसं मी त्याला मस्त एकजीव करून ते ढवळत राहते सारखी, जेणेकरून त्याच्यात गुठळ्या येणार नाहीत आणि मग एक उकळी येऊ देते मी। सोपं आहे की नाही गुठळ्या न होता पिठलं तयार करणं? चला तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आणि तुम्ही कशी बनवता हेही कमेंट करा।